नमस्कार मंडळी, मी राजश्री, व्यवसायाने डॉक्टर पण मनाने निसर्गप्रेमी. आपल्या या वनश्री विला ब्लॉग्स चॅनलवर आपण पाहणार आहोत आमचे टेरेस गार्डन, आमचे पाळीव प्राणी आणि आपल्या छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया. तर मंडळी, आता आमची राजहंस मादी जी अंडी उबवते आहे, तर ती आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे अंडी उबवण्याचं काम. आणि केव्हा ही पिल्लू बाहेर पडतील अशी आता आम्हाला प्रतीक्षा आहे. तिचं हे असं खूप वेळ बसून राहणं हे बहुतेक वेळा नैसर्गिक वर्तन असतं, पण असं कमी पाणी प्याल्यामुळे, कमी खाल्ल्यामुळे ती अशक्त दिसायला लागली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आता तिची काळजी वाटू लागली आहे. हे काय चालू आहे इथे? जेवण? राजहंस जेवण. राजस जेवतोय का? तुम्ही काय त्याला भरवताय का? हो ना. शाही जेवण शाही भोजन चालू आहे वाटतं. झालं. त्याचं जेवण घे. बाकीचे वेटिंगला आहेत आता शाही भोजनसाठी. चल चल चला चला चल. चल 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 हे घे हे घे हे घे. चल. अय बो, माझ्याकडे नको येऊ बरं का. या काळात आपल्या पिल्लांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नर मादी दोघंही थोडे आक्रमक झालेले असतात आणि थोडंसं आम्हाला त्यांच्यापासून सावधच राहावं लागतं. तर अशा प्रकारे संध्याकाळचे रुटीन झाल्यावर आम्ही इथे रात्रीच्या स्वयंपाकाला लागलो आहोत. आजचा मेनू होता कोथिंबिरीचे कपड्यावर थापलेले थालीपीठ. तर हे करायला पण सोपे असतात, एकदा जमायला लागले की मस्त पटापट थापले जातात आणि छान कुरकुरीत पण येतात. तर इथे कांदा कोथिंबीर बारीक कापून त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण वाटून घातलं आहे आणि पुन्हा टेस्ट येण्यासाठी त्याच्यात जिरं, ओवा आणि तीळ पण घालतो आम्ही. आणि इथे आता मी तुम्हाला डेमो दाखवते बघा, हे कपड्यावर कसं मी पसरवून घेतलं. आणि इथे पाणी अगदी तेलासारखं वापरलं जातं बघा तुम्ही. आता सध्या बाजारात कोथिंबीर मुबलक आणि स्वस्त येते, त्याच्यामुळे कोथिंबिरीचे पदार्थ बरेच चालू असतात. मुटकुळे म्हणा, थालीपीठ किंवा दशम्या. पण त्यात आम्हाला सगळ्यात जास्त हे कपड्यावर थापलेले थालीपीठच आवडतात. कुरकुरीत लागतात ते. गरम गरम मस्त एक 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 मी बनवत असते आणि मारतो आम्ही एक. संजना ही सध्या घरी आलेली, मग मी बनवत होती आणि ती मला शूट करत होती. पण तिला भूक पण लागलेली होती आणि जसं थालीपीठाचा सुगंध दरवळत होता ना. मग तिची खमंग वास आला, मग तिची भूक आणखी चाळवली आणि मग पहिलं थालीपीठ तयार झालं. मग ती लगेच म्हटली की मी आता लगेच टेस्ट करून कसं झालंय म्हणून सांगते. तर इथे एक महत्त्वाची टीप अशी आहे की पीठ भिजताना पातळ भिजायचं आणि तो कपडा जो आहे ज्याच्यावर आपण थालीपीठ पसरवतो, तर तो ओला करून घ्यायचा आणि थालीपीठ पसरवण्याआधी पण त्याच्यावर पाणी टाकायचं. थोडंसं त्याच्यात जिभेचं रस तर मिसळू दे तोंडातले, मग असं म्हणायचं. भूकच इतकी लागली आहे. भूक लागलेली आहे, पण मग टेस्ट कशी आहे? चांगली आहे. माझी रिॲक्शन वाढली हो. टी-शर्ट फ्रॉम लिंक डिस्क्रिप्शन. बरंच. सगळ्यांची जेवणं झाल्यावर आणि आवरून झाल्यावर आम्ही बसलो होतो गप्पा करत. मग संजना म्हटली की मम्मी आज मी तुझं स्किन केअर करून देते. तर मी विचार केला, म्हटलं आता बरेच दिवस वर्ष झालेत आपण काही स्किनकडे लक्ष दिलेलं नाही, तर मग ठीक आहे आज हा प्रोग्राम करू. तर स्किन केअर सगळ्या स्त्रियांनी असं मध्ये मध्ये केलं पाहिजे. आपण शरीराच्या आरोग्याची काळजी घेतो तशीच त्वचेची काळजी घेणंही खूप महत्त्वाचं आहे, कारण त्वचा आपल्याला बाहेरील अनेक गोष्टींपासून संरक्षण देत असते. आणि योग्य स्किन केअर केल्याने त्वचा निरोगी, स्वच्छ आणि तरुण दिसते. आपली त्वचा आपल्याला धूळ, प्रदूषण, जंतू आणि सूर्याच्या
किरणांपासून वाचवते. नियमित स्किन केअर केल्यानं ही संरक्षण क्षमता जी असते ती मजबूत राहते आणि स्किनचं योग्य साफसफाई म्हणजे क्लिन्सिंग म्हणतो आपण त्याला, मॉइश्चरायझिंग आणि पोषण मिळाल्यामुळे मग आपली त्वचा अशी मस्त मुलायम, चमकदार आणि हेल्दी राहते. आणि तसंच नियमित स्किन केअर केल्यामुळे जे रिंकल्स असतात, फाईन लाईन्स, तसंच जे त्वचेचं जे वय असतं ते म्हणजे एजिंग कमी होतं थोडक्यात. तसंच चेहऱ्यावरचे पिंपल्स, ड्रायनेस आणि असे जे डाग वगैरे पडलेले असतात, पिगमेंटेशन, हे पण कमी व्हायला लागतं. आणि सुंदर स्वच्छ त्वचा झाली आपली की आपला कॉन्फिडन्स आणि एक पॉझिटिव्ह फिलिंग पण येत असते. तर आता इथे अशा पद्धतीने आमचं स्किन केअर सुरू होतं आणि वनश्रीला हे सगळं बघायला खूप मजा येत होती आणि ती पण असं सगळं निरीक्षण करत होती की तिची दीदी काय करते आहे म्हणून. तिची अशी आम्ही काही प्रोजेक्ट करायला लागलो की मध्ये लोडबोड सुरूच असते. आता असं संजनाचे हात मस्त माझ्या चेहऱ्यावरून फिरत होते ना, खूप छान वाटत होतं. असं दुसरं कोणीतरी स्किनवरून हात फिरवतं, मसाज करतं तर एक छान रिलॅक्सेशनचं फील येतं आणि त्याच्याने ताणतणाव पण कमी व्हायला मदत होते. शांततेत एडिटिंग करता यावं म्हणून आम्ही रात्री वनश्री झोपल्यावर लेट नाईट बसत असतो व्हॉईस ओव्हर द्यायला. पण मग कॉलनीत इतके कुत्रे वाढलेले आहेत आणि ते असे भुंकत असतात, त्याच्यामुळे हा असा आवाज आम्ही बराच प्रयत्न करूनही टाळू शकत नाही. तर प्लीज तेवढं समजून घ्या. आता इथे वनश्री आमचा सेट केलेला कॅमेरा हलवणे वगैरे अशा बऱ्याच तिच्या खोड्या सुरू होत्या. मग आम्ही तिला इथे तिचं लॅपटॉप दिलं आहे खेळायला. मग ती इथे माझ्या शेजारी बसून त्याच्यावर जोरजोराने म्युझिक वाजवते आहे. तर मी जो मसाजचा आनंद घेत होती त्याच्यात आता हे छोटं पिल्लू आमचं थोडासा व्यत्यय आणत होतं, पण काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने माझं स्किन केअर सुरू आता शेवटच्या टप्प्यात आलेलं होतं. आता संजना माझ्या चेहऱ्यावर सिरम लावून मसाज करते आहे. ते ॲब्झॉर्ब होऊन गेलं. जास्त नाही करत माझी, जास्त ॲब्झॉर्ब नाही करायची. राहू दे स्किनवर झोपशील तेव्हा. हे पण भाग होता का त्याचा? बरं वाटतं. कॅमेरे केले अजून करायला पाहिजे. असं पण काय फरक पडतो नाही का? पण ते ॲब्झॉर्ब होऊन राहू दे, चिकट होऊन गेलं ते. आता हात लावून बघ स्किन. मला शांतता वाटलीच नाही, कारण भाऊचे कानात हे डायरेक्ट अजून लावायचं नाही बस. तर मंडळी, आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी ब्लॉग कंटिन्यू करत आहोत. व्हिडिओमध्ये हे जे मी झाड तुम्हाला दाखवते आहे हे आहे करंजाचे झाड. करंज हे भारतात सर्वत्र आढळणारं एक मजबूत आणि उपयुक्त झाड आहे. गावाकडे शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेत हे झाड सहज वाढतं. करंजाच्या पानांमध्ये, बियांमध्ये आणि सालीमध्ये औषधी गुण असतात. करंजाच्या बियांपासून जे तेल काढलं जातं ते शेतीमध्ये नैसर्गिक कीटकनाशक म्हणून वापरलं जातं आणि त्याच्यामुळे रासायनिक औषधांचा वापर कमी होऊ शकतो. तसेच भर उन्हाळ्यात हिरवंगार होतं, त्याच्यामुळे ते एक थंडावा देणारं झाड असल्यामुळे याला शेतकऱ्यांचं AC पण म्हटलं जातो. आता इथे बघा, आमच्या या चिनी कोंबड्या सकाळी सकाळी मातीत स्नान करतायत. तर हा एक त्यांचा नैसर्गिक उपाययोजना असते. कीड विरोधी, म्हणजे त्यांच्या अंगात ज्या पिसवा वगैरे असतात ते माती अंगावर घेतल्याने किंवा मातीत लोळल्याने त्या पिसवा आपोआप मरून जातात किंवा अंगावरून झटकल्या जातात. आणि हा आमचा इथे राजस, जो नर राजहंस आहे, तो असा एकटाच बिचारा फिरत असतो. तर सध्या तोही कदाचित आता पिल्ल होण्याच्या प्रतीक्षेत असावा. आणि इथे आमच्या आता सकाळचं रुटीन झालेलं आहे. सगळी साफसफाई, पक्ष्यांना चारा पाणी खाऊ घालणे
आणि इथे आमचं काम सुरू होतं आणि इथे कॅमेऱ्यामध्ये बघा ही आमची वनश्री खोडकर, तिचा खोडकरपणा चालूच असतो. विहिरीवर कसे खडे फेकते बघा, तरी बरं साडीने झाकून ठेवलं आहे. आता मी इथे माझ्या ह्या मादीवर लक्ष ठेवून असते आणि तिला असं स्वच्छ पाण्याचं भांडं भरून तिच्याजवळ असं ठेवून देत असते. मग ती दिवसभरातून सिप्स घेत राहते. निदान म्हटलं नाही अन्न तर मग थोडंसं शरीरात पाणी तरी जात राहील तिच्या, असं वाटत राहतं. तर कदाचित आता आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही जर सुखरूप पिल्ले बाहेर आली तर ती नक्कीच शेअर करू तुमच्याशी. आजचा ब्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत निसर्गाच्या जवळ राहा आणि आनंदात राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.